मुंबईत 27 रोजी अजितदादांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। मतदानासह निवडणुकीत महायुतीतल्या घटक पक्षांनी मदत केली का यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। सगळे अधिकार निवडणूक आयोगाला असताना संथ मतदानाबाबत सचिव काय चौकशी करणार? काँग्रेसच्या सचिन अहिर यांचा सवाल। तर 4 जून नंतर कोण राहणार कोण जाणार ते समजेल अशीही सचिन अहिर यांच्याकडून टीका। बिल्डर विशाल अग्रवालला उद्या कोर्टात हजर केलं जाणार। पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणात संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ता अक्षय पाठक निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका दाखल करणार। मतदार यादीतून नागरिकांचं अचानक नाव गायब होणं याबाबत तो याचिका दाखल करणार असल्याची माहिती। पुण्यात मागील 3 दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा। पाईपलाईनचं काम सुरू असल्यानं गॅस पुरवठा बंद। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांकडून नालेसफाईची पाहणी। सांताक्रुज इथल्या गजदर बांध परिसरात शेलारांचा पाहणी दौरा। महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे। नालेसफाईच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढावी आशिष शेलारांची मागणी। कमी मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई असल्याची टीका। लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी योगेंद्र पवारांचा पुढाकार। जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्ट रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये पार पडणार। अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात चंद्रपूरमध्ये आढावा बैठक। माझा कोणीही उत्तराधिकारी नाही, भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी। बिहारमधील सभेत मोदींचं मोठं वक्तव्य। बंगळुरूतील रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी एनआयची 11 ठिकाणी छापेमारी। बंगळुरू आणि कोइंबतूरसह अन्य ठिकाणांचा समावेश। अंदमानमध्ये मान्सून दाखल होऊन 24 तास होताच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार। येत्या 4 दिवसात याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याचे संकेत। केरळच्या अनेक भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला। खबरदारीचा उपाय म्हणून केरळ सरकारकडून जिल्हा आणि तालुका पातळीवर आपत्कालीन मोहीम केंद्र सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारच्या चंपारण्यामध्ये रॅली। जंगलराज वालं काँग्रेस आरक्षण आणि संविधानावरून खोटे बोलत असल्याची मोदींची काँग्रेसवर टीका। आरएसएसचा सदस्य होतो आणि राहीन, निष्पक्षपणे काम करता यावं म्हणून 37 वर्ष संघापासून लांब राहिलो, मात्र आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात संघाचा मोठा वाटा। निवृत्तीच्या भाषणात कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती चित्तरंजन दास यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।